या महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास आज आपल्या वाडेगावात घेऊन आलोय। महाराष्ट्र म्हणजे प्रचंड बलिदानाचा, महाराष्ट्राची माती म्हणजे बलिदानाची माती, महाराष्ट्राची माती म्हणजे पराक्रमाची माती। यसाजी येशील का? राजाने आवाज दिला यसाजी, यसाजी अरे काय करशील महाराष्ट्रात? राजा सांगताय, यसाजी म्हणतो राजा येतो की? यसाजी पाठोपाठ बहिर्जी नाईकाला आवाज दिला, बहिर्जी नाईक येणार का? येतो राजा। अरे कोण बहिर्जी? कोण्या बहिर्जीची जात कोणती? बहिर्जी म्हणतो राजा माझी जात नाही विचारली, बहिर्जी येशील का विचारली। बहिर्जी म्हणतो राजा येईल की? यसाजीला विचारलं येशील का? बहिर्जीला विचारलं येशील का? नाभिक समाजाचा जीवा महालाय, जीवा येशील का? येतो की राजा? शिवा काशीत नाभिक समाजाचा शिवापूर राजा मी भी येतो। माणसं गोळा केली राजा। संघटन हा गुण राजांचा जबरदस्त होता, थोडा हळू काढवा तुम्ही चालू ठेवा। संघटन हा गुण छत्रपती शिवाजी राजांचा जबरदस्त होता। एक माणूस उभा राहील, हम्मीराव तुम्ही येणार का? हम्मीराव मोहिते सांगतात आम्ही मी येऊ राजू। 18 पगड जाती आणि 12 बोलतेदार माणसं सोबत घेतली राजांनी आणि मग स्वराज्य उभारीस लागलं। राजा विचारतो बाजी प्रभूंना, बाजी अरे तुम्ही येतो की? बाजींचं वय वर्ष 65, 6.5 किलोचा दानपट्टा या हातात आणि 6.5 किलोचा दानपट्टा या हातात। 2 दानपट्टे अर्थातच दोन्ही सिलेंडर हातात घ्यावेत आणि लढावा असे बाजी लढायला तयार झाले। येतो राजा आणि मग माणसं उभी राहिली। यसाजी सांगतो बहिर्जी नाही, हम्मीराव मोहिते, बाजी प्रभू देशपांडे, तानाजी मालूस, मराठा साम्राज्याचा वाघ ताना। राजा काय पाहता? राजा येतात हा येशील का? येतो राजा येतो। ताना स्वराज्याचा माझा आवाज येतो? महिला मंडळीकडे लक्ष द्या। तानाजी मालुसरे म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचा उद्वाहा, मासाहेब जिजाऊंच्या हृदयातला प्राण म्हणजे ताना। जसा शिवा तसाच ताना। येशील का? राजा आलो। आणि मग मुस्लिम समाजाच्या मदारी मेहतरला विचारलं, थोडा इको कमी ठेवा। मुस्लिम समाजाच्या मदारी मेहतरला विचारलं, मदारी क्या आप आओगे स्वराज्य में? मदारी म्हणतो राजे हम जरूर आएंगे, पर आप हिंदू हो और मैं मुस्लिम हूँ राजे। हे मुघल आदिल निजाम कुतुब गज आणि फ्रेंच राजे, हे मुघल आदिल निजाम यांच्यातलाच मी एक असं तुम्हाला वाटलं नाही का राजा? हे मदारी, हे कोण मदारी? मुस्लिम समाजाचा मदारी मेहतर। राजे म्हणतात मदारी तुझी जात नाही विचारली ना मदारी? मदारी म्हणतो राजे मैं मुस्लिम हूँ। राजे मैं मुस्लिम हो, रात हिंदू हो राजे, तरी मला स्वराज्यात घेतात। मदारी तुझी जात नाही विचारली का? मदारी जातीवरून माणूस श्रेष्ठ नाही ठरत, त्याच्या कर्तृत्वावरून ठरतो। तुझं कर्तृत्व भारी आहे। हे शिवरायांच्या छायेखाली भवती कशाची वाण? हे शिवरायांच्या छायेखाली भवती कशाची वाण? आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, हे हिंदू मुसलमान। हे काळ्या रात्री कल्पत होतो तुझ्या रूपाचं उन, आणि अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन। त्या तरुणीला आई म्हणाला
राजा तो शिरवान आणि आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, हे हिंदू मुसलमान. त्या तरुणीकडे पाहावं आणि राजाची नजर जावी. अशीच आमची आई असती सुंदर रूपवती वदले छत्रपती. आई सुंदरच आहे पण अजूनही सुंदर असती तर अंतकरण दाटून आलं आणि मोठ बांधली मावळ्यांची. चला मावळ्यांनो, हे स्वराज्य निर्माण करायचं. दिल्लीच्या तख्तावर पुन्हा एकदा भगव्याने पाहिलं पाहिजे. पुन्हा एकदा भगव्याचा रंग गरज झाला पाहिजे. मावळ्यांनो, आदिलशाही मिटवायच्या, मुघलशाही मिटवायच्या, निजामशाही मिटवायच्या. कुतुब, डच, फ्रेंच ही सगळी माणसं परत त्यांच्या त्यांच्या देशात घालवायची. यासाठी आपलं एक संघ असणं लय गरजेचं आहे. बसलेल्यांनी ऐका, जेवढी आपली एकी असेल तेवढा आपला विजय मोठा आहे. लक्ष देऊ, आपली एकी लई महत्वाची. आमची माणसं आम्ही फसवलं हे चुकीचं आहे. आम्ही आमची माणसं मोठी केली पाहिजे. आणि मग राजांनी सांगितलं, ताना सर आला ताना. काळ अगदी भयानक आहे म्हणतात, भयानक काळ. पुरंदरचा तह झाला आणि पुरंदरच्या तहामध्ये भरपूर काही गमावं लागलं. पुरंदरच्या तहामध्ये 23 किल्ले गेले आणि महत्वाचा गड होता किल्ले कोठाणा. कोठाणा पुरंदरच्या तहामध्ये गेला होता आणि त्या कोठाण्यावर फडकणारं ते दुश्मनांचं हिरवं निशाण मासाहेब जिजाऊंच्या डोळ्याला जखमा करून जात आहे. मासाहेब गडावर आहे आणि गडावरून कोठाणा अगदी कौतुक दिसतोय. आई साहेब जिजाऊंचं डोळ्यातलं पाणी बघितलं आणि राजे सांगतात, आऊसाहेब अरे कशा पायी रडतात. आऊसाहेब सांगतात, राजा दिसतो का तो कोठाणा. राजा त्या कोठाण्यावर फडकणारं ते दुश्मनांचं हिरवं निशाण आमच्या डोळ्याला जखमा करून जात आहे. एक इच्छा आहे राजा, कधी कोठाणा आपल्या सत्तेत असं असं झालंय. राजा कोठाण्यावर जायची इच्छा झाली. राजा उतरवा ते दुश्मनांचं हिरवा निशाण. सांगा आई साहेब काय इच्छा आहे. मासाहेब सांगा काय इच्छा आहे. राजा उतरवा त्या दुश्मनांचं हिरवा निशाण आणि पुन्हा एकदा फडकू द्या हा भगवा त्या कोठाण्यावर. राजे त्या कोठाण्यावर महत्वाच्यासाठी टाळी वाजा. एक नंबर नाथ खुळा भगवा कोठाण्यावर फडकवा राजा. राजाने शब्द दिला, मासाहेब येत्या अष्टमीला कोठाणा आपल्या सत्तेत असेल. अष्टमीला कोठाणा घेण्याचं ठरलं आणि शब्द कोणी दिला, मराठा साम्राज्यातला मराठा छत्रपती शिवाजी राजे भोसले घराण्याच्या वाघाने शब्द दिला. हे शब्द कुणाचा होता, प्राण जाय प्रवचन न जाय. बहुजनाचा राजा, कुणा एकाचा नाही बहुजनाचा. राजाने शब्द दिला, येत्या अष्टमीला कोठाणा आपल्या सत्तेत असेल. ठरलं मग कोठाणा घ्यायचं. माणसं जबरदस्त जोडली राजाने. आई साहेब राजे बोलतायत, तेवढ्या 3 माणसं गडावर आहे. आई साहेब सांगतात, राजा तानाजी मालुसरे आल्यात, सूर्याजी मालुसरे आल्यात आणि शेलार मामा बी आल्यात. वरतून गडावरून खालून माणसं आलेली दिसते. राजा म्हणतात, मा माझा जीव की प्राण म्हणजे तान आहे. कशा पायी आला असं. राजा रायबाचं लग्न काढले, लेकराच्या लग्नाच्या अक्षता द्यायला आला असं. आई साहेब तुमचं तेज आज लय जबरदस्त दिसतंय. तुम्ही उत्सुक आहात चरित्र ऐकण्यासाठी. आणि ताना सदरेवर आला. ताना कशा पायी आला. राज हो राज, रायबाचं लग्न काढलंय आणि लेकराच्या निमंत्रणाच्या अक्षरा द्यायला आलोय. राजा तुम्हाला यावं लागल. आई साहेब तुम्हाला यावं लागल. राजा म्हणतो, ताना अरे तुझ्या लेकराचं लग्न माझ्या लेकराचं वेगळंय का. अरे येणार हा राजा. आई साहेब तयारी करा, लग्नाला जायचंय. निमंत्रणाच्या अक्षरा हातात दिल्या आणि ताना म्हणतो, राज येत्या अष्टमीला रायबाचं लग्न आहे. शब्द दिलाय कोठाणा घ्यायचा. कधी अष्टमीला. कोठाणा बी अष्टमीला, रायबाचं लग्न अष्टमीला. राजानी शब्द तानाला बी दिला आणि राजानी शब्द मासाहेबांना बी दिला. काय होणार. मासाहेब सांगतात, राज
बोलून फसला का काय लोक राजा म्हणतात आई साहेब मी समजावतो तानाला. ताना ए ताना. ताना म्हणतो राजा तोंडाकडे काय बघित आहे काय झालं राजा. राजा म्हणतात ताना जरा तीन बदलता येईल का बाबा. नाही अष्टमीलाच राईबाचं तीन बदलता येईल कसं. शुभ मुहूर्त आहे अष्टमी. राजा सांगताय ताना मला नाही जमायचं. राजा दोन तोंडांनी बोलायचं नाही. लय अधिकार होता तानाजी मालुसरेंचा. दोन तोंडांनी बोलायचं नाही राजा. आता म्हणला माझ्या लेकराचं लग्न तुमच्या लेकराचं वेगळं आहे का. आणि आता म्हणता येणार नाही राजा तुम्ही जर माझ्या रायबाच्या लग्नाला आला नाही तर रायबाचं लग्न होणार नाही. मामा लग्न होणार नाही सांगा कवटी पिटा. हे ताना जरा हो घे. अरे माझं महत्वाचं काम आहे बाबा. माझं महत्वाचं काम आहे राजा. अरे माझ्या रायबापेक्षा महत्वाचं काम काय. हे ताना सांगितलं ना नाही जमणार म्हणून राजा तुम्ही आलाच पाहिजे. तेवढा अधिकार होता माणसांचा माणसांवर. मित्र प्रेम होतं हृदयातून प्रेम केलं होतं स्वराज्यावर. हे उजवा हात होता राजांचा ताना. राजा यावं लागतंय. राजा यावं लागतंय. नाही जमायचं ताना. राजा चुकलंय का आमचं काय. अरे तुझं नाही रे चुकलं बाबा. ज्या दिवशी रायबाचं लग्न आहे त्या दिवशी कोढाण्यावर भगवा फडकवायचा आहे हा शब्द आईसाहेब जिजाऊंना दिलेला आहे. आणि मराठ्याने दिलेला शब्द आजपर्यंत फेल गेलेला नाही. ताना प्राण जाय पर वचन न जाय याला कमिटमेंट म्हणतात माय बाप. लईच भयानक वातावरण आहे. शब्द दिलाय ताना म्हणतो राजा जमायचं नाही. तुम्हाला यावं लागेल लग्न. तुम्हाला चिंता कोढाण्याची आहे राजा. राजा तुम्हाला चिंता कोढाण्याची आहे ना. मग असं करायचं का राजा मी जातो कोढाण्यावर आणि तुम्ही जा रायबाच्या लग्नाला. हे अरे काय बोलतो. उदयभान राठोडाने राखलाय गर लई कडवाय. 2000 कडवे रजपूत कोढाण्यावर आहे. लई बंदी पहार आहे. जबरदस्त चौकट असताना गड आहे. आजपर्यंत कोढाणा सर करणं कुणाला जमणार नाही. हे ताना पुरंदरच्या तहामध्ये 23 किल्ले गेले आणि हा गड त्या कोढाण्यावर दिसणार ते हिरवं निसार आई साहेब जिजाऊंच्या डोळ्यात जखमा करून जात आहे. ताना म्हणतो राजा मी जातो कोढाण्यावर. राजा मी जातो कोढाण्यावर. मी घेतो कोढाणा. मी फडकवतो भगवा आणि मी पेटवतो गवताची गज. राजा म्हणतात ताना उदयभान राठोडाने राखलाय गड लई जबरदस्त आहे. अरे काय करेल राजा. राजा सांगतात ताना हट्ट करू नकोस लई खतरनाक आहे. एका वरात 10 जण खलास करतो. एक वार केला की समशेर करतो. एक वार केला की ढाल करतो. एक वार केला की छातार सोडतो. लई भयानक आहे तो उदयभान राजे. असं लई जबरदस्त. एका वरात 10 जण खलास करणं असेल. एका वरात ढाल करणं असेल राजे. पण हा तानाजी मालुसरे बी या महाराष्ट्रातल्या मातीचा न्याय ना. जातो हा ताना आणि घेतो तो कोढाणा. ठरलं मग राजाने इडा दिला नाही. राजाने इडा दिला नाही. अंतकरण दाटून आलं. ताना म्हणतो राजा द्याज. अरे तसं नवं ताना. तसं नवं ताना. रायबाचं लग्न आहे. बाप पाहिजे अक्षता टाकायला. अरे बाप नसलं तर कसं होईल लग्न. राजा त्याची काळजी तुम्ही नका करू. आम्ही आहे ना. राजा होईल की माझ्या रायबाचं लग्न. हे रायबाचं लग्न आहे राजा म्हणतात. अरे रायबाचं लग्न आहे. बाप पाहिजे अक्षता टाकायला. रायबाचं लग्न आहे. राजा होईल माझ्या रायबाचं लग्न. राजा होईल माझ्या रायबाचं लग्न. कोण म्हटलं राजा होणार नाही. हो राजा. अरे होईल की रायबाचं लग्न. पण ऐका ना राजा आधी लगीन कोढाण्याचं जातो हाताला आणि घेतो तो कोढा. अंतकरण दाटून आलं. हृदय भरून आलं. राजाने इडा दिला नाही पण ताना मालुसरेंनी ऐकलं नाही. मल्हारी महाराज शेवटची 2 मिनिटं घेतो फक्त. चालेल 5 मिनिटं घ्या. राजाने काही इडा दिला नाही. राजा म्हणतो ताना थोडा म्युझिक लावाच ठेवा. कंटिन्यू करायची बंद नाही पडून द्यायची म्युझिक 5 मिनिटाची. राजा सांगतात ताना गुडघ्यावर बसले तानाजी मालुसरे. असा पदर पसार स्वराज्याचा मावळा होता. लई निष्ठावान. राजा सांगतात ताना अरे कशा बैर. अरे काय इच्छा आहे.
राजा तुम्ही ऐकणारच नाही का आमचं? होईल की रायबाचं लग्न? आधी लगीन कोंढाण्याचं करू आणि मग बघू रायबाचं काय ते. ताना अरे कुठे घ्याऊ नको बसू रे बाबा. असा स्वराज्याचा मावळा असा कुठे घ्याऊ बसलेला चांगला नाही दिसत. राजा कुठे घ्यावी याच्यासाठी बसतोय. काही मागायचंय मला आज तुमच्याकडे. आजपर्यंत राजा कधीच मागितलं नाही. अरे ताना तू मागितलंच नाही रे. कशा पाहिजे कुठे घेऊ बसला? आई साहेब सांगा तानाला. आई साहेब सांगतात राज आता तुम्हीच तुमचं बघून घ्यायचं. आम्ही नाही मध्ये बोलणार आता. जेवढ्या मा साहेबांच्यासाठी छत्रपती शिवाजीराजे महत्वाचे ना तेवढेच तानाजी मालुसरे महत्वाचे. बलाढ्य मोहिमेमध्ये तानाजी मालुसरे सहभागी झाले होते. लई प्रेम होतं, प्रचंड प्रेम आई साहेबांचं. राजा म्हणतो आई त्याला कोण समजून सांगणार? हे जर असा कुठे घ्यावं बसते आम्ही काय म्हणायचं याला? अरे काय पाहिजे तुला? राज या 2 हातांनी तुमची लई सेवा केली आजपर्यंत. हा किल्ला तो गड तुम्ही म्हणले त्या मोहिमेवर आलो. तुम्ही नुसता आवाज दिला. तुमच्या आधी ताना उपस्थित होता. राजा म्हणतात बरोबर आहे ताना. मग राजा एक सांगा ना, या 2 हातांनी सेवा केली. तुमच्या छातीवर तलवारीचे वार होणार तिथं मी माझी छाती समोर आणली. राजा असा हात टाकला समोर. असे सत्तर मार झाले ना राजे. अशा रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. पण त्या रात्री माझी बायका पोरं झोपली नाहीत. राजा हळदीला बी रक्त थांबत नव्हतं. राजे सांगतात ताना कशा पायी आठवण करून देतो रे. पण खरंच सांगा राजे त्या दिवशी तुमच्या देहावरचं वार तुमच्या तानाने तानाच्या देहावर घेतलं. त्यावेळेस तुम्ही मला विचारलं ही वतन ही जागीर काय नावाव करू ताना तुझ्या? मग काय मागितलं राजांनी? राजा म्हणतात काहीच नाही मागितलंस तू. मग राजा आज मागू का हो याच्या बदल्यात? राजा म्हणतो ताना आता या क्षणाला तू माझ्या देहातला प्राण जरी मागितलास ना तरी तुझ्यासाठी प्राण काढून दे. माग तुला काय हवंय ताना? राजा सांगतात माग ना ताना माग. ताना म्हणतो राज मागितलं काय लक्ष नाही का? राजा तुमच्या देहातला प्राण नका देऊजी. फक्त तुमच्या हातात जो कोण हाण्याचा इडा आहे ना तो या तानाजीच्या हातावर ठेवा भास. मग पवित्र पावन झाला ताना. आई राजांचे डोळे भरून आले. इडा डायरेक्ट हातावरच ठेवला तानाच्या. ताना म्हणतो राज चुकलंय का आमचं काय? ताना तुझं नाही रे चुकलं. पण माहिती तुला बी आहे आणि माहिती मला बी आहे तू परत येणार नाहीस. आई साहेब जिजाऊंच्या डोळ्यातलं पाणी रावत नव्हतं. अरे काय माणसं होती. मरण्याची स्पर्धा इथं उभी राहिली होती. राजा सांगतात ताना जा माघार बघू नकोस. नको बघूस माघार. रणी निगत शूर न पाहे माघार. गेले तानाजी मालुसरे उठून गेले. सूर्याजी मालुसरे मामा गेले. शेलार मामा लग्न घरी होते. या युद्धात शेलार मामा नाहीत उदयभानाला पाडताना. कोणीतरी ज्येष्ठ लग्न घरी असावं म्हणून शेलार मामा लग्न घरी होते. आणि ज्या वेळेस तानाजी मालुसरे पायऱ्या उतरून गेले सूर्याला सांगितलं सूर्या लढाईची तयारी कर. आलोच मी. दादा कुठं चाललायस? प्रश्न विचारायचा नाही सूर्या. अरे पण राजाने सांगितलंय ना माघार बघायचं नाही. ते राजाने तुला सांगितलंय मला नाही सांगितलं. परत गेला ताना दबत्या पावलानं. राजाच्या खांद्यावर हात ठेवला. राजाला म्हणतो राज अजून एक गोष्ट मागू का हो तुमच्याकडे? राजे म्हणतात ताना अरे कशा पाहिजे आला रे परत? राजा राहुलं नाही हो मला. येणार का सांगा ना? राजा म्हणतात अरे जाणार आहेस तू परत दिसणार नाहीस. मला मृत्यू मागितलायस तू. मागताना काय हवंय राज? तुम्ही म्हणताना उदयभान छाताड सोलतो. जर त्यांनी छाताड सोललंच आणि तुमचा तानाजी मालुसरे जर कोण ढाण्यावर पडलाच तर माझ्या देहातला प्राण जायच्या आधी तुमच्या 2 हातांनी एकदम मिठी माराने या राज भास. मग पवित्र पावन झाला ताना. आई लई रडला राजा त्या दिवशी. लई कडकडून मिठी मारली. राजा सांगतात ताना अरे माहिती तुला बी आहे तू जाणार आहे. माहिती मला बी रे. राज शब्द आहे तुमच्या तानाजीचा. गवताची गंज पेटवल कोंढाण्यावर भगवा फडकल आणि हा ताना उदयभानाला उभा फाडल आणि मगच ते हातला प्राण सोडल. त्याला कमिटमेंट म्हणतात मायबा. तरच प्राण सोडल. राजे म्हणतात ताना मला विश्वास आहे तुझ्यावर. राज गवताची गंज पेटली की समजून जायचं तुमच्या तानानं गड घेतला. आणि तुम्ही येत नाही ना राज तोपर्यंत डोळे झाकत नाही बघा मी. नाही भेटणार डोळे राज. आई साहेब जिजाऊंनी तर रडून बेहाल झाल्या होत्या. सावित्री तानाजी मालुसरेंना घरी ओवळायला थांबलेली. सावित्रीने ओवळलं.
आणि सावित्री म्हणते गाव परत कधी येणार आता? हे सावित्री, जो शूर रणात निघाला ना तो परत कधी येणार असं विचारायचं नसतं. अगं ज्या दिवशी गेलो ना त्या दिवशी स्वराज्याचा झालो बघ. आता एक मोठं वाक्य बोलू का सज्जन? आहो माझ्याकडे थोडा वेळ कमी आहे म्हणून धावता घेतला विषय. पण आजही आमचे तानाजी मालुसरे जिवंत आहेत. आजही सगळे मावळे जिवंत आहेत. भारताच्या सीमेवर लढणारा सैनिक आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कष्ट करणारा शेतकरी म्हणजे माझा तानाजी मालुसरे आज जिवंत आहे. आज आम्ही त्याच्या डोळ्यातलं पाणी बघितलंय गड्या. आम्ही असे सैनिक बघितलेत महाराज. मी 30 साल तसं तर रोजच, पण 30 साल मी वर्ष श्राद्धाचं कीर्तन करतो. मला अशी पोरं जवळ येऊन भेटतात. मी तिकडं दहीवडी फलटण पलीकडं इतकी शहीद मुलं शहीद झाली सैनिक. ते म्हातारं म्हणते महाराज गेला माझा मुलगा, तरुण मुलगा गेला, इथं गोळ्या लागल्या. आदल्या दिवशी दिवाळीला फोन केला, येणार आहे उद्या दिवाळीला, आई गोडधोड करून ठेव. पण आलंच नाही पोरग घरी. रात्रीच गोळ्या लागल्यात भयानक. रात्री 2 वाजता फोन केला, तानाजी मालुसरे सांगतोय तुम्हाला करा. पण ज्या दिवशी तो सैनिक घरून सुट्टी संपून निघाला होता ना त्या दिवशी लेकरं बाळा अशी पाय वडत होती. बाबा अरे परत कधी येणार हो तुम्ही? बाप म्हणतो भाई ज्या दिवशी आलो ना त्या दिवशी तुमचं आहे, आणि ज्या दिवशी गेलो ना त्या दिवशी तिरंग्याचं आहे. लक्षात नाही का? अरे जाणाऱ्या सैनिकाला माहिती नाही तो परत कधी येणार आहे. आणि कधी आमचा असा शेतकरी बांधव घरातल्या लेकरांना आव्हान देतो ना, पोरं म्हणतात बाबा अरे यंदा तरी आज तरी मिठाई ना बाबा. सगळ्यांची दिवाळी साजरी झाली, आपली दिवाळी. ते म्हणतो हे नाही तेवढं वैभव, बाजार भावच नाही मिळला त्याच्या पिकाला. मला मी तिच्या गड्डे घेत त्या रस्त्यावर बसताना लई काटो कुठं रुतलेलं त्याला. पोरांचं आव्हान त्या डोळ्यासमोर होतं, आज मिठाईचा बॉक्स घरी घेऊन जायचंय. सगळ्यांनी गोडधोड केलं पण त्याच्या घरी दिवाळीच नाही होत त्या दिवशी. कुणी 10 रुपयाला 2 गड्ड्या मागितल्या तर कुणी 15च्या 2 मागितल्या. पण आमच्या वाडे गावात ती दातृत्ववान माणसं होती ज्यांनी गाडी थांबवली. म्हणजे हो बाबा 30 रुपयाला 1 गड्डी द्या, सगळ्या मिळतील द्या. आज लय मोठं मन झालं त्याचं. आज पैशाचे थरथर ते हाताने घेत ते मिठाईच्या काउंटरवर ठेवले. म्हणलं हो मालक तुमच्या दुकानात ती सगळ्यात भारी मिठाई द्या. आज मिठाई घेतली तरी ते तुपाची नाही घेऊ शकणार बरं का तेवढ्या पैशाची. अजयच्या घरी चहाला दूध नाही तू काय देणार आहे लेकरांना ऐश्वर्य? तानाजी मालुसरे सांगतोय. मिठाई घेतली थरथर त्या हाताने, लेकरांच्या हातात मिठाईचा बॉक्स ठेवला. आजी लेकर दुसऱ्याची लेकरं मिठाई बघतात खात्यात, ही बघतानी एकटीच लेकरा निहार बघतात. आणि जी घरी येऊन आई बापाला सांगतात बाबा त्यांनी मिठाई आणली आपल्याला कधी आणणार? ती तुटून नाही पडते का राहते मिठाईवर? अरे तुटून पडली मिठाईवर, अंतकरण दाटून आलं आणि म्हातारा एकटं कोपऱ्यात बसून रडला तो शेतकरी. ते म्हणतो परमेश्वरा हा दिवस जर रोज माझ्या जीवनात आणला ना आयुष्यभर तुझी सेवा करेल, आयुष्यभर सेवा कर. काय प्रचंड त्याग आहे यांच्या जीवनात. तोही शेतकरी म्हणजे तानाजी मालुसरे. सावित्री म्हणती परत येणार, अरे नाही सांगता येत सावित्री. जाणारा सैनिक नाही सांगता येत. सचिन परत कधी आलो तर हा राहिलेला विषय एखादा नवीन मावळा तुमच्या समोर घेऊन येईन. फक्त उदय भानापर्यंत नेतो 1 मिनिटात. मला माहिती आहे उशीर झालेला आहे आणि सेवेला पूर्ण विराम देणार आहे. सैनिक का सांगितलं मला? आम्ही सांगितलं पाहिजे सैनिक कीर्तनात. आणि मग अंतकरण दाटून आलं, हृदय भरून आलं. रायबा म्हणतो बाबा मला मी तुमच्या सोबत यायचे. ते त्यावेळेचा रायबंतवाचा ताना होता. आताचा काय ते म्हणजे 35 वय झाले, पोराचं लग्न ठरवणार तुम्ही म्हणता वय कोठाण्यावर जायचंय. बाद झालं म्हणले तुमचं, यंदा तिकीट द्या आम्हाला मग बघू आम्ही काय करायचे. लक्ष देऊ ऐका. मी राजकारणाचा विषय नाही सांगत, पण राजकारण हे सुंदर समाजकारण आहे. एखादा व्यक्ती आपल्या भागासाठी चांगला काम करतो ना, आम्ही 2 तास चांगले कीर्तन करत. तुमच्या भागाचा विकास आमच्या हातात नाही. ज्या ज्या व्यक्तीच्या हातात तुमच्या भागाचा विकास आहे, तुमच्या गावाचा विकास आहे, तर व्यक्ती चांगला आहे ना, विषय पक्षाचा नाही, पण त्याच्या पाठीमाग आम्ही उभं राहिलं पाहिजे. हा विषय राजकारणाचा नाही बोललो बरं का, समाजकारणाचा बोललो. मल्हारी महाराज हा व्हिडिओ एवढा व्हायरल झाला महाराष्ट्रात आता विधानसभेत. म्हणजे हे आता जे निवडणूक होती सगळी, ज्याच्या त्याच्या पुढारीच्या स्टेटसलाच व्हिडिओ होता, माझाच आवाज होता तो. मला जे ते पाठवायचं म्हणजे महाराज आहो तुमचा व्हिडिओ लयच व्हायरल झालाय. मी म्हणलं गड्या आता जाऊ दे काहीतरी होऊ दे व्हायरल आपलं निदान. पाहुण्या रावड्याने बी ठेवलेली व्हिडिओ,
पाहुणा म्हणायचं जो आमचा पाहुणा आहे, आधी नाही आला व्हायरल झाले आला. ये असच ये दुनिया सब पैसे के भाई, दिल का साथी नहीं कोई. जब लगा अपने पल्लों में पैसा तब लगा लोग सलाम करे. अपना पैसा निकल गया ना कोई नहीं मिठा बोली. तुमच्याकडे पैसे आहे, प्रॉपर्टी, संपत्ती, नाव, प्रतिष्ठा, सगळे पाहुणे तुमची. भावकी बिवकी लोटांगण घालणार, हप्ता फेटू द्या, हप्ता बरं एखादा जाऊ द्या नको, बरं कर्ज होऊ द्या, बरं जवळ येत नसते कोणी तुमच्या. त्यामुळे तरुणांना कर्तृत्व सिद्ध करावं लागेल. त्यामुळे कर्तृत्व सिद्ध करावं लागेल. अंतकरण दाटून आलं, भरून आलं आणि तानाजी मालुसरे निघाले लढायला. काय म्हणला माहिती का रायबा? राज हे सावित्री म्हणती रायबाच्या लग्नाचं काय हे सावित्री. अगर रायबाच्या लग्नाला बाप जरी नसला तरी महाराष्ट्र ज्याला बाप मानतो ना तो छत्रपती शिवाजी राजा रायबाच्या लग्नात अक्षता टाकायला येणार आहे. चल सूर्या, अरे चल घे ती शमशेर हातात. निघाले तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, हे शेलार मामा निघाले, गडावर निघाले. जबरदस्त या ठिकाणी सगळ्यांनी सैन्य घेतलं, 400-500 मावळे सोबत घेतले आणि निघाली माणसं. दर 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 तानाजी मालुसरेने एक पाऊल टाकलं. यशवंती घोरपड नाही, यशवंत घोरपडे नावाचे हलक्या वजनाचे मावळे होते. त्यांनी दोर टाकला होता आणि दोर टाकला आणि मग दोर खाली सोडला. तानाजी मालुसरेंनी पहिलं पाऊल टाकलं, सूर्याजी मालुसरेंनी पाऊल टाकलं. वरती मावळे गेले, मशाली पेटलेल्या दिसत्या आणि तानाजी मालुसरे सांगतात मावळ्यांनो दुश्मन लई मोठा आहे, 2000 कडवे राजपूत आहे. शमशेर उगारली तर शमशेर उगरा आणि ज्यांनी शमशेर टाकली त्याला तिथल्या तिथं सोडा. आणि एकच आवाज झाला, हरे हरे हर हर महादेवची सिंहगर्जना झाली. हे मावळ्यांनो हाना कापा तोडा, सब वार यत्नाचं कवळ रक्त बंबाळ शरीर. हे बऱ्यापैकी दुश्मन मारले मावळ्यांनी, बऱ्यापैकी दुश्मन मारले. 5,000 2,000 1,500 मारले. 500 शिल्लक राहिले, आमचे 300 शिल्लक राहिले तरी वार होत होते. पण अजून उदय भानाला जाग आली नव्हती. उदय भानाला जाग आली नव्हती. कोणीतरी सांगितलं उदय भानाला आणि मग उदय भानाला जाग आली. कौन है वो तानाजी, हमें देखना है उसे. आला उदय भान, तानाजी मर्दाच्या शिल्ड माझ्या शिलर. जबरदस्त उदय भान. आज तागायत एक युद्ध न हरणारा उदय भान आणि वार झाला. तानाचा वार उदय भानावर, उदय भानाची शमशेर तानावर 70 वार, यत्नांचा कवळ आणि रक्त भंबाळ शरीर. 70 उदय भानाने वार केला. हे ढाल तुटली, हात तुटला आणि जबरदस्त पुन्हा एकदा खाड करून झाला आणि तानाजी मालुसरे खाली पडले. मावळे पळायला लागले. जवळ सगळे दुश्मन मारले होते. थोडंच राहिलं होतं तेवढ्यात तानाजी मालुसरे खाली पडले. हे सगळे मावळे पळायला लागले. तेवढ्यात सूर्याजी मालुसरेने आवाज दिला, हे घरांनो, अरे कुणाच्या औलादी तुमच्या, अरे कुठं पडता तुमचा बाप इथं मरून पडलाय आणि पडताकार तोर मी कधीच कापलाय. उद्या मारून पडाल तर भार समजते जाल आणि लढून माराल तर इतिहासात नाव पूर्ण जाईल. फिरा मागाली रे, फिरते मावळे मागाली. एक एक मावळा आता तानाजी मालुसरे वाटत होता. सब वार होते तर यातांचा कळ रक्त भंबाळ शरीर, रक्त रंजित इतिहास पुन्हाण्यावर उभा होता. आणि मग तानाजी मालुसरे खाली पडले होते आणि शांत झाला. सूर्या म्हणतो, दादा अरे काय झालं, समर्पण कर. हे सूर्या मोडेल पण वाकणार नाही, मराठ्याची जात आहे सूर्या, अरे मिटणार नाही कधी. त्याला सांग अजूनही जिवंत आहे. अंतकरण दाटून आलं, अंतकरण दाटून आलं, हृदय भरून आलं. शेवटचे 10 सेकंद राहिले कीर्तनाचे. पडला तानाजी मालुसरे खाली. म्युझिकचा आज कमी करा 1 मिनिट. आई इकडे लक्ष द्या. तानाजी मालुसरे इथं चाललाय प्रसंग, इथं आता पडले तानाजी मालुसरे. उदय भानाने वार केला. सूर्या म्हणतो, दादा अरे एक जखम मारली, थोडा आवाज ठेवून, एक जखम मारली, एक लाचका निघाल्याला. सूर्याजी मालुसरेने तानांचा बादला. भावाचं प्रेम होतं, प्रचंड प्रेम. ताना म्हणतो, सूर्या असा का बघतो रे माझ्याकडे? दादा संपलंय सगळं, त्या सैतानाने फाडलाय तुला. सूर्या काय म्हणतोय रे तू? उदय भान म्हणत होता, हे सूर्या सांग तुझ्या भावाला, मुकाट्याने गड आमच्या हातात, आमचा गडी आणि मेलेल्या साप मी 2 फट्या नाही मारत. सूर्या त्याला सांग हा साप मेलेला नाही, हा साप नाही वाघ आहे. आणि एक सांग, राजाला शब्द दिलाय, जोपर्यंत गवताची गंज पेटत नाही, कोंडाण्यावर भगवा फडकत नाही आणि या सैतानाला उभा फाडत नाही ना, तोपर्यंत प्राण सोडणार नाही आता ना. अरे काय ऊर्जा मिळाली असेल. सगळं संपलेलं, हात तुटला होता, सगळं संपलं होतं. एका हाताने लढायची ऊर्जा होती. आता शमशेर खाली पडली होती. सूर्या तेवढी शमशेर देणार बाबा हातात. सूर्या म्हणतो, दादा पाया पडतो सूर्या,
भाऊ वेस म्हणून सोडलाय शमशेर हातात ते उभा कर तुझ्या भावाला. सूर्याने उभा केला. उदयभान हसतोय पुढं. उदयभान म्हणतोय हे सूर्या अरे कुठं फाडायचं राहिलं याला येडायस का अरे सोड त्याला म्हणा. सूर्या त्या उदयभानाला मला एक वार तू करायचा आणि एक वार तान्हाजी करणार. ज्याचा वार मोठा ना वार झाल्यानंतर तो जिवंत हा कोंढाणा त्याचा आहे. असं वाटलं घडीवर उदयभानाला की माझा वार लय मोठा होईल. ताना संपलाच होता. पण खरं सांगू का